नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षा मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे. येत्या काही महिन्यांमध्ये अनेक सरकारी भरती परीक्षा होणार आहेत. बहुतांश परीक्षांमध्ये करंट अफेअर्सशी संबंधित प्रश्न विचारले जातात. सामान्य ज्ञान विषयातले हे प्रश्न वर्तमान परिस्थितीशी निगडीत असतात. त्यामुळे सामान्य ज्ञानाच्या पुस्तकांमधील प्रश्नांचा अभ्यास जसा तुम्ही करता त्याचप्रमाणे चालू घडामोडीच्या बाबतीतील तुमचे ज्ञान देखील अद्ययावत असायला हवे. चला तर मग सुरुवात करूयात. प्रश्न पहिला. केंद्र सरकारने किती राज्यांतील पश्चिम घाटाचे काही क्षेत्र इको सेन्सिटिव्ह म्हणून घोषित केले आहे? ऑप्शन ए 6, बी 7, सी 5, डी 4. बरोबर आन्सर आहे आन्सर ए 6 राज्यांतील पश्चिम घाटाचे काही क्षेत्र इको सेन्सिटिव्ह म्हणून घोषित केले आहे. नेक्स्ट क्वेश्चन. केंद्र सरकारने पश्चिम घाटाचे किती चौरस किलोमीटर क्षेत्र इको सेन्सिटिव्ह घोषित केले आहे? ऑप्शन ए 55,680, बी 53,500, सी 56,800, डी 51,500. बरोबर आन्सर आहे आन्सर सी 56,800 चौरस किलोमीटर क्षेत्र इको सेन्सिटिव्ह म्हणून घोषित केले आहे. नेक्स्ट क्वेश्चन. केंद्र सरकारने पश्चिम घाटातील 56,800 चौरस किलोमीटर क्षेत्र इको सेन्सिटिव्ह घोषित केले असून महाराष्ट्र राज्यातील किती क्षेत्राचा समावेश आहे? ऑप्शन ए 15,600, बी 17,340, सी 15,670, डी 14,650. बरोबर आन्सर आहे आन्सर बी 17,340. नेक्स्ट क्वेश्चन. भारतीय पुरुष हॉकी संघाने ऑलिम्पिकमध्ये ऑस्ट्रेलिया संघाचा किती वर्षांनी पराभव केला आहे? ऑप्शन ए 50, बी 55, सी 56, डी 52. बरोबर आन्सर आहे आन्सर डी 52 वर्षांनी भारतीय पुरुष हॉकी संघाने ऑलिम्पिकमध्ये ऑस्ट्रेलिया संघाचा पराभव केला आहे. नेक्स्ट क्वेश्चन. भारतीय पुरुष हॉकी संघाने ऑलिम्पिकमध्ये कोणत्या देशाचा 52 वर्षांनी पराभव केला आहे? ऑप्शन ए चीन, बी फ्रान्स, सी ऑस्ट्रेलिया, डी रशिया. बरोबर आन्सर आहे आन्सर सी ऑस्ट्रेलिया देशाचा भारतीय पुरुष हॉकी संघाने ऑलिम्पिकमध्ये पराभव केला आहे. नेक्स्ट क्वेश्चन. कोणत्या राज्यातील मण्याची वाडी हे राज्यातील पहिले सौर ग्राम ठरले आहे? ऑप्शन ए सांगली, बी सातारा, सी कोल्हापूर, डी सोलापूर. बरोबर आन्सर आहे आन्सर बी सातारा राज्यातील मण्याची वाडी हे राज्यातील पहिले सौर ग्राम ठरले आहे. नेक्स्ट क्वेश्चन. 2 दिवसीय राज्यपाल परिषद कोठे आयोजित करण्यात आली आहे? ऑप्शन ए नवी दिल्ली, बी राजस्थान, सी गुजरात, डी बिहार. बरोबर आन्सर आहे आन्सर ए नवी दिल्ली या ठिकाणी 2 दिवसीय राज्यपाल परिषद आयोजित करण्यात आली आहे. नेक्स्ट क्वेश्चन. नवी दिल्ली येथे कोणाच्या अध्यक्षतेखाली 2 दिवसीय राज्यपाल परिषद आयोजित करण्यात आली आहे? ऑप्शन ए पंतप्रधान, बी उपराष्ट्रपती, सी लोकसभा अध्यक्ष, डी राष्ट्रपती. बरोबर आन्सर आहे आन्सर डी राष्ट्रपती यांच्या अध्यक्षतेखाली 2 दिवसीय राज्यपाल परिषद आयोजित करण्यात आली आहे. नेक्स्ट क्वेश्चन. ॲल्युमिनियम उत्पादनात भारत देश जगात कितव्या क्रमांकावर पोहोचला आहे? ऑप्शन ए पहिल्या, बी दुसऱ्या, सी तिसऱ्या, डी चौथ्या. बरोबर आन्सर आहे आन्सर बी दुसऱ्या क्रमांकावर ॲल्युमिनियम उत्पादनात भारत देश जगात पोहोचला आहे. नेक्स्ट क्वेश्चन. वित्त वर्ष 2024-25च्या पहिल्या तिमाहीत भारतात किती लाख टन ॲल्युमिनियमचे उत्पादन झाले आहे? ऑप्शन ए 13.44, बी 15.78, सी 11.76, डी 10.43. बरोबर आन्सर आहे आन्सर डी 10.43 लाख टन ॲल्युमिनियमचे उत्पादन झाले आहे. नेक्स्ट क्वेश्चन. ॲल्युमिनियम उत्पादनात जगात कोणता देश प्रथम स्थानावर आहे? ऑप्शन ए जर्मनी, बी जापान, सी चीन, डी इराक. बरोबर आन्सर आहे आन्सर सी चीन हा देश ॲल्युमिनियम उत्पादनात जगात प्रथम स्थानावर आहे. नेक्स्ट क्वेश्चन. कॉल ऑफ द गिर हे पुस्तक कोणी लिहिले आहे? ऑप्शन ए परिमल नाथवानी, बी कुणाल कपूर, सी शशी थरूर, डी एस जयशंकर. बरोबर आन्सर आहे आन्सर ए परिमल नाथवानी यांनी कॉल ऑफ द गिर हे पुस्तक लिहिले आहे.
नेक्स्ट क्वेश्चन, 32वी कृषी अर्थशास्त्रज्ञांची आंतरराष्ट्रीय परिषद 2024चे आयोजन कोठे करण्यात येत आहे? ऑप्शन ए कोलकाता, बी हैदराबाद, सी चेन्नई, डी नवी दिल्ली. बरोबर आन्सर आहे आन्सर डी नवी दिल्ली या ठिकाणी 32वी कृषी अर्थशास्त्रज्ञांची आंतरराष्ट्रीय परिषद 2024चे आयोजन करण्यात येत आहे. नेक्स्ट क्वेश्चन, राष्ट्रीय हिंदी परिषदेच्या 4थ्या आवृत्तीचे आयोजन कोठे करण्यात आले आहे? ऑप्शन ए मुंबई, बी भोपाळ, सी जयपूर, डी पुणे. बरोबर आन्सर आहे आन्सर बी भोपाळ या ठिकाणी राष्ट्रीय हिंदी परिषदेच्या 4थ्या आवृत्तीचे आयोजन करण्यात आले होते. नेक्स्ट क्वेश्चन, भारतीय अवयवदान दिन कधी साजरा करण्यात येतो? ऑप्शन ए 3 ऑगस्ट, बी 5 ऑगस्ट, सी 2 ऑगस्ट, डी 4 ऑगस्ट. बरोबर आन्सर आहे आन्सर ए 3 ऑगस्ट हा दिवस भारतीय अवयवदान म्हणून साजरा करण्यात येतो. नेक्स्ट क्वेश्चन, भारतीय फुटबॉल संघ फिफा रँकिंगमध्ये कितव्या स्थानावर आहे? ऑप्शन ए 121, बी 124, सी 123, डी 125. बरोबर आन्सर आहे आन्सर बी 124व्या स्थानावर भारतीय फुटबॉल संघ फिफा रँकिंगमध्ये आहे. नेक्स्ट क्वेश्चन, कोणत्या देशाचा फुटबॉल संघ फिफा रँकिंगमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे? ऑप्शन ए जापान, बी ब्राझील, सी फ्रान्स, डी अर्जेंटिना. बरोबर आन्सर डी अर्जेंटिना देशाचा फुटबॉल संघ फिफा रँकिंगमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, 3 वेळा ऑलिम्पिक स्पर्धा आयोजित करणारे पॅरिस हे कितवे शहर आहे? ऑप्शन ए 4, बी 3, सी 2, डी 1. बरोबर आन्सर आहे आन्सर सी 3 वेळा ऑलिम्पिक स्पर्धा आयोजित करणारे पॅरिस हे 2 शहर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, CSIRचे महानिर्देशक नल्लाथंबी कलईसेल्वी यांचा कार्यकाळ किती वर्षांनी वाढविण्यात आला आहे? ऑप्शन ए 3, बी 2, सी 1, डी 4. बरोबर आन्सर बी 2. नेक्स्ट क्वेश्चन, भारताच्या पहिल्या विदेशी जन औषध केंद्राचे उद्घाटन कोणत्या देशात करण्यात आले आहे? ऑप्शन ए श्रीलंका, बी मलेशिया, सी मॉरिशस, डी जर्मनी. बरोबर आन्सर आहे आन्सर सी मॉरिशस या देशात भारताच्या पहिल्या विदेशी जन औषध केंद्राचे उद्घाटन करण्यात आले आहे. नेक्स्ट क्वेश्चन, महिला क्रिकेट आशिया कप 2024चे आयोजन कोणत्या देशात करण्यात येत आहे? ऑप्शन ए भारत, बी पाकिस्तान, सी बांगलादेश, डी श्रीलंका. तर बरोबर आन्सर डी श्रीलंका या देशात महिला क्रिकेट आशिया कप 2024चे आयोजन करण्यात येत आहे. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडेल. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.